झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये सुरू असलेल्या राड्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं, तर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मात्र मी आवाहन करून कार्यकर्ते थांबणार नसल्याचं म्हटलंय। तसंच दोघींनीही हत्तीचा उल्लेख केल्यानं नेमका हत्ती कोण असा प्रश्न विचारला जातोय। पहिल्यांदा घाणेरडी गोष्ट आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलली, याचं उत्तर तुम्ही त्यांना विचारा की महाराष्ट्रात दुष्काळ चाललाय, महिलांवर अन्याय आहे, तेव्हा तुम्ही अशी घाणेरडी भाषणं का करता? आमच्या सगळ्या लोकांना असेल की अर्थातच शांततेने चालावं। जेव्हा हत्ती चालतो तेव्हा काय होतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती। मी या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि मला असं वाटतं की राजसाहेब त्यांचं काम करतायत। हत्ती चालत असतो, वाटेत कोण कोण असतं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। साहेबांच्या गाडीवरती जर दगड पडला असेल तर मी आवाहन करून सुद्धा कोणी ऐकणार नाही माझं। त्याच्यामुळे समोरच्याने पहिला विचार करावा दगड उचलताना, त्यामुळे आम्हाला अशी आवाहन करायची वेळच येणार नाही। आम्ही दगड फेका असं आवाहनही नाही करत, त्याच्यामुळे दुसरं आवाहन करायचा प्रश्नच येत नाही। दगड थांबवा म्हणून तर आवाहन समोरच्याने पहिले थांबवले पाहिजे ना। झी 24 तास एक पाऊल पुढे।